नमस्कार मुलांनो, एमकेएस गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीच्या पुस्तकातील आकाश दर्शन हा धडा शिकणार आहोत. हा शिवाई टेक्स्टबुक मधील धडा आहे, लेसन आहे. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अ लेसन फ्रॉम शिवाई टेक्स्टबुक 8th grade. The title of the lesson is Akash Darshan. Here you can say the meaning of Akash Darshan is sky observation. आकाश म्हणजे स्काय, दर्शन म्हणजे यू कॅन से हिअर इट्स ऑब्झर्वेशन ऑफ स्काय. ओके. आता हा धडा वाचण्यापूर्वी तुम्ही अजूनही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला हे व्हिडिओज हेल्पफुल वाटत असतील तर यांना लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. तर आता आपण प्रस्तावना म्हणजे प्रिफेस वाचूया. या धड्याचे लेखक आहेत सुधाकर भालेराव. ओके. तर त्यांची या स्काय ऑब्झर्वेशन म्हणजे आकाशाशी रिलेटेड काही बुक्स आहेत. त्या पुस्तकांची नावं आहेत विज्ञानाची किमया आणि आपली सूर्यमाला. विज्ञानाची किमया म्हणजे काय, द वंडर्स ऑफ सायन्स, आणि आपली सूर्यमाला मीन्स अवर सोलर सिस्टीम. सो सुधाकर भालेरावज बुक्स, ही इज द ऑथर ऑफ दिस लेसन. आणि त्यांची कुठली बुक्स आहेत तर विज्ञानाची किमया म्हणजे वंडर्स ऑफ सायन्स अँड अवर सोलार सिस्टीम. दिस बुक्स आर वेल नोन, प्रसिद्ध आहेत म्हणजे वेल नोन. प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. सो एव्हरीवन हॅज सम हॉबी ऑर अदर. छंद म्हणजे हॉबी. लेखकाला आकाश दर्शनाचा छंद आहे. सो द ऑथर्स हॉबी इज स्काय ऑब्झर्वेशन. लेखकाने आकाशासंबंधी केलेले निरीक्षण या पाठात आले आहे. The observations he made while watching the sky are included in this topic or in this lesson. आकाशगंगेतील विविध ग्रहांची माहिती लेखकाने विशद केलेली आहे. So, author has explained information about various planets or you can say celestial bodies in the galaxy. आकाशगंगा म्हणजे काय, गॅलेक्सी. तर आता आपण लेसन रीड करूया. कोणाला गाण्याचा छंद असतो, कोणाला वाद्यवादनाचा, कोणाला काव्य रचण्याचा, कोणाला नृत्य नाटकाचा, कोणाला वनविहार करण्याचा, तर कोणाला गिर्यारोहणाचा. म्हणजे इथे वेगवेगळ्या हॉबीज सांगितलेल्या आहेत. प्रत्येकाच्या हॉबीज वेगळ्या असतात. यू मस्ट हॅव ऑल्सो सम हॉबी, 1 or 2 हॉबीज, ओके, in which you are passionate about it. So like that, some people have hobbies like singing, प्लेइंग इन्स्ट्रुमेंट्स, वाद्यवादन म्हणजे प्लेइंग इन्स्ट्रुमेंट्स, कंपोजिंग पोएट्री, काव्य रचण्याचा मीन्स कंपोजिंग पोएट्री, कोणाला नृत्य नाटकाचा म्हणजे परफॉर्मिंग डान्स और ड्रामा, कोणाला वनविहार करण्याचा मीन्स वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट, तर कोणाला गिर्यारोहणाचा. सो सम पीपल हॅव अ हॉबी ऑफ माउंटेनियरिंग. कोणाला छायाचित्रणाचा, कोणाला नाना वस्तूंचा संग्रह करण्याचा. सो सम एन्जॉय फोटोग्राफी, छायाचित्रण म्हणजे काय, फोटोग्राफी, और कलेक्टिंग डिफरंट ऑब्जेक्ट्स, नाना वस्तूंचा संग्रह करणे, संग्रह म्हणजे कलेक्शन. सो सम पीपल आर हॅव्हिंग हॉबी ऑफ कलेक्टिंग डिफरंट ऑब्जेक्ट्स. तर कोणाला शास्त्रीय उपकरणे तयार करण्याचा. तर सम पीपल आर एंगेज इन मॅन्युफॅक्चरिंग सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट. सो दीज आर द डिफरंट हॉबीज मेन्शन इन दिस लेसन. तुम्हाला सुद्धा काहीतरी वेगवेगळे छंद असणार. सो तसेच वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात, हे या पॅरेग्राफमध्ये सांगितलेले आहे. आता लेखकाने स्वतःच्या छंदाबद्दल किंवा त्यांचं जे स्काय ऑब्झर्वेशन आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आता लेखक काय म्हणतो, मला छंद आहे आकाशातील ज्योतींचे निरीक्षण करण्याचा. सो ज्योती म्हणजे काय तर लाईट्स. ओके. सो माय हॉबी इज ऑब्झर्विंग द लाईट्स इन द स्काय. वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स असतात, ज्योती म्हणजे लाईट्स, त्यांना ऑब्झर्व करण्याचा लेखकाला छंद आहे. दिवसभराच्या श्रमसायासाने शिणलेल्या मनाला दिलासा देणारी दुर्बीण माझी वाटच पाहत असते. म्हणजे आफ्टर डेज लेबर म्हणजे दिवसभर काम करून, आफ्टर डेज लेबर शिणलेल्या मनाला, वेन माय टायर्ड माइंड सिक्स रिलीफ. ओके. लेखक तेव्हा काय करतो, जेव्हा तो दिवसभर दमलेला असतो, मीन्स आफ्टर द डेज लेबर वेन माय टायर्ड माइंड सिक्स रिलीफ, टेलिस्कोप इज वेटिंग फॉर मी. कोण वाट पाहत असतं, टेलिस्कोप. म्हणजे दिवसभराच्या कामानंतर लेखकाला कोणामुळे रिलीफ मिळतो तर टेलिस्कोपमुळे. हळूहळू अंधार पडू लागतो.
ओके. ॲज इव्हिनिंग फॉल्स, माझे डोळे नकळत आकाशाकडे पाहू लागतात. सो माय आईज अनकॉन्शियसली टर्न्स टुवर्ड्स द स्काय. नकळत म्हणजे काय, अनकॉन्शियसली, म्हणजे त्याला समजतही नाही की आपण कधी आकाशाचं निरीक्षण करायला सुरुवात करतो. सो ॲज इव्हिनिंग फॉल्स अँड डार्कनेस स्लोली स्प्रेड्स, ॲज इव्हिनिंग फॉल्स अँड डार्कनेस स्लोली स्प्रेड्स, माय आईज अनकॉन्शियसली टर्न टुवर्ड्स द स्काय. परमेश्वराच्या फुलबागेचा नयनरम्य देखावा माझे लक्ष वेधून घेतो. द चार्मिंग साइट्स ऑफ फ्लॉवर्स ऑफ द हेवन्स कॅप्चर माय अटेन्शन. ओके. परमेश्वराच्या फुलबागेचा म्हणजे काय, द चार्मिंग साइट्स ऑफ फ्लॉवर्स ऑफ हेवन्स, म्हणजे त्याने ह्या आकाशाला कशाची उपमा दिलेली आहे, तर परमेश्वराची. इट्स लाईक अ फ्लॉवर गार्डन ऑफ अ गॉड और हेवन्स. द चार्मिंग साइट ऑफ फ्लॉवर्स ऑफ द हेवन्स माझे लक्ष वेधून घेते. कॅप्चर्स माय अटेन्शन, म्हणजे जेव्हा तो आकाशाकडे बघतो तेव्हा त्याच्या मनात कुठले विचार येतात, तर जणू काही ही परमेश्वराची फुलबाग आहे. दॅट इज हेवन्स गार्डन, फ्लॉवर गार्डन. मी घराच्या उंच मजल्यावर माझी दुर्बीण घेऊन जातो. सो आय गो अपवर्ड ऑन माय टेरेस विथ माय टेलिस्कोप. उंच मजल्यावर म्हणजे टेरेस, यू कॅन से इज अ टेरेस. मी घराच्या उंच मजल्यावर माझी दुर्बीण घेऊन जातो. आय गो अपवर्ड ऑन माय टेरेस विथ माय टेलिस्कोप, आणि ती आकाशातल्या ग्रहगोलांवर रोखतो. अँड बिगिन टू सर्च फॉर द प्लॅनेट्स अँड स्टार्स. ग्रहगोल म्हणजे प्लॅनेट, स्टार्स यांच्यावरती तो डायरेक्ट करतो. ओके. आता ज्यावेळी तो स्काय ऑब्झर्व करायला लागतो, व्हेन ही स्टार्ट ऑब्झर्विंग द स्काय, मला आता कशाचेही भान नसते. ओके. आय फॉरगेट ॲट दॅट मोमेंट, आय फॉरगेट अबाउट द एव्हरीथिंग. कशाचेही भान नसणे मीन्स ही फॉरगेट्स अबाउट एव्हरीथिंग. आकाशातील ज्योती, दुर्बीण आणि मी. आता काय फक्त त्याचा फोकस असतो कशावर, तर ओनली द स्कायज लाईट्स, द टेलिस्कोप अँड मी. आकाशातील ज्योतींचे निरीक्षण करण्यात मी तल्लीन होऊन जातो. तल्लीन होऊन जाणे मीन्स डीपली इनग्रॉस. ओके. आय बिकम डीपली इनग्रॉस इन ऑब्झर्विंग द लाईट्स ऑफ द स्काय. कलेकलेने वृद्धिंगत होणारा शुक्ल पक्षातील चंद्रमा, ह्याचा अर्थ होतो वॅक्सिन मून. ओके. कलेकलेने मीन्स स्लोली. यू आर अवेअर अबाउट द मून्स फेजेस, यू मस्ट हॅव लर्न इन जिओग्राफी. ओके. सो कलेकलेने वृद्धिंगत होणारा शुक्ल पक्षातील चंद्रमा, दिस मीन्स द मून्स फेजेस. आणि हिअर शुक्ल पक्षातील चंद्रमा म्हणजे वॅक्सिन मून. ओके. द वॅक्सिन मून किती सुंदर दिसतो दुर्बिणीतून. द वॅक्सिन मून ऑफ द ब्राईट फोरनाईट लुक सो ब्युटिफुल. चंद्र हे वैराण वाळवंट आहे. म्हणजे वैराण म्हणजे बॅरन आणि वाळवंट म्हणजे डेझर्ट. सो मून इज ॲक्च्युली द बॅरन डेझर्ट. आता हे आपल्याला पण माहिती आहे की त्यावर पाणी नाही, हवा नाही, हिरव्यागार वनस्पतींनी सुशोभित झालेली भूमी नाही. खरे आहे. म्हणजे आपल्याला पण माहिती आहे की देर इज नो वॉटर, नो एअर, इट इज नॉट अ लँड ॲडोन विथ लश ग्रीन व्हेजिटेशन. ट्रू, खरं आहे हे. पण माझ्या दुर्बिणीतून दिसणारा चंद्र खचितच सुंदर आहे. पण लेखक काय सांगतोय की जरी त्याच्यावरती पाणी नाही आहे, देर इज नो वॉटर, नो एअर, देर इज नो लश ग्रीन व्हेजिटेशन, बट स्टील माझ्या दुर्बिणीतून दिसणारा चंद्र खचितच सुंदर आहे. सो बट स्टील द मून आय सी थ्रू माय टेलिस्कोप इज सर्टनली ब्युटिफुल. खचितच म्हणजे सर्टनली ब्युटिफुल. कवींना काव्याची स्फूर्ती देणारा आहे. सो इट इन्स्पायर पोएट्स. कवींना काव्याची स्फूर्ती देणारा मीन्स इट इन्स्पायर पोएट्स अँड गिव्स देम इन्स्पिरेशन. आणि तो का करतो, इट गिव्स देम इन्स्पिरेशन. कवींना स्फूर्ती देणारा आहे. इट इन्स्पायर्स पोएट्स अँड गिव्स देम इन्स्पिरेशन. मनाला रिझवणारा आहे. इट कॅप्टिवेट्स अवर माइंड. रिझवणारा मीन्स कॅप्टिवेशन. सो इट कॅप्टिवेट्स अवर माइंड. दुर्बिणीतून चंद्रावरचे बारकावे दिसतात. सो थ्रू द टेलिस्कोप, दुर्बिणीतून म्हणजे थ्रू द टेलिस्कोप द मून्स डिटेल्स बिकम विजिबल. त्याचे जे बारकावे आहेत म्हणजे डिटेल्स आहेत मूनवर ते आपल्याला दिसतात. आता काय काय आहे मूनवर, विवरे, भेगा, पर्वतराजी यांचे दर्शन घडते. काय काय बघतो तो टेलिस्कोपमधून, लेखक काय काय बघतो, तर विवरे म्हणजे क्रेटर्स,
भेगा म्हणजे क्रॅक्स. पर्वतराजी म्हणजे काय तर माउंटन रेंजेस. सो सारे कसे विलोभनीय दिसते. एव्हरीथिंग ॲपियर्स ॲस्टॉनिशिंग. शुद्ध प्रतिपदेपासून अष्टमीपर्यंतचा चंद्र हे आनंदाचे निधान आहे. सो ह्याचा अर्थ काय होतो. द मून फ्रॉम शुद्ध प्रतिपदा टू अष्टमी शायनिंग विथ प्युअर रिफ्लेक्टेड सनलाईट सीम्स टू ओव्हरफ्लो विथ जॉय. म्हणजे जेव्हा तुम्ही मून ऑब्झर्व करता इन दिस 15 days और शुद्ध प्रतिपदेपासून अष्टमीपर्यंत. सो दीज आर द तिथी इन मराठी रेफर्स टू द लुनार डे. ओके, द टर्म तिथी आहेत ह्या शुद्ध प्रतिपदा अष्टमी ह्या तिथी आहेत मराठीमधल्या. द टर्म तिथी इन मराठी रेफर्स टू द लुनार डे विच इज अ पार्ट ऑफ वेदिक कॅलेंडर. ओके, हे जर तुम्हाला मराठी कॅलेंडर समजत असेल तर त्याच्यामध्ये हे दिलेलं असतं की शुद्ध प्रतिपदा अष्टमी म्हणजे काय. सो इट इज अकॉर्डिंग टू द लुनार कॅलेंडर, वेदिक कॅलेंडर. इट इज मेजर्ड अकॉर्डिंग टू द फेजेस ऑफ मून. हे जे कॅलेंडर आहे लुनार कॅलेंडर ते मूनच्या फेजेस प्रमाणे मोजलं जातं. विथ अप्रॉक्सिमेटली 29.5 लुनार डेज इन अ लुनार मंथ. हे तुम्हाला जॉग्राफीमध्ये आहे. ओके, आणि तिथी जे असतात द तिथीज आर काउंटेड फ्रॉम द डे नेक्स्ट टू द न्यू मून. न्यू मून पासून त्या तिथी काउंट केल्या जातात. अँड इन्क्लूड नेम सच ॲज प्रतिपदा. म्हणजे त्याच्यामध्ये प्रतिपदा हे नेम इन्क्लूड केलेलं असतं. ओके, आणि त्याच्यानंतर दुसरं असतं ते द्वितीया, तृतीया, असं अष्टमी म्हणजे 8वा दिवस. लिडिंग अप टू द फुल मून. म्हणजे हे सगळं कधीपर्यंत असतं तर फुल मून म्हणजे त्याला आपण पौर्णिमा असं म्हणतो. तर तुम्हाला हे मराठी जर लुनार कॅलेंडर किंवा वेदिक कॅलेंडर माहिती असेल, मराठी जे चंद्राच्या कलेवर असतं म्हणजे इट्स डिपेंड्स ऑन द फेजेस ऑफ मून, तर तुम्हाला हे प्रतिपदा अष्टमी हे सगळ्या टर्म्स कळतील. ओके, तर आता आपण नेक्स्ट पाहूया. अष्टमीनंतर चंद्रावरचे बारकावे कमी कमी दिसतात. सो आफ्टर द 8th day ऑफ लुनार सायकल द डिटेल्स ऑफ द मून सरफेस बिकम लेस विजिबल. म्हणजे जेव्हा अष्टमी होते 8th day आफ्टर प्रतिपदा चंद्रावरचे बारकावे कमी कमी दिसतात. सो आफ्टर द 8th day ऑफ लुनार सायकल द डिटेल्स ऑन द मून सरफेस बिकम लेस विजिबल. पौर्णिमेचा चंद्र दुर्बिणीतून पाहिला असता डोळे दिपून जातात. सो वेन यू वॉच दिस मून ऑन द डे ऑफ फुल मून. पौर्णिमा म्हणजे काय फुल मून. वेन द फुल मून इज ऑब्झर्व थ्रू अ टेलिस्कोप. त्याचं जे डोळे दिपून जाणे म्हणजे काय. वेन द फुल मून इज ऑब्झर्व थ्रू अ टेलिस्कोप इट्स ब्राईटनेस डॅझल्स द आईज. म्हणजे त्याचा ब्राईटनेस जेव्हा तुम्ही दुर्बिणीतून बघता, फुल मून जेव्हा बघता दुर्बिणीतून, तेव्हा इट्स ब्राईटनेस डॅझल्स द आईज म्हणजे डोळे दिपून जातात. त्यावेळी चंद्राच्या पृष्ठभागावरील काही विवरातून निघालेल्या तेजस्वी शलाका पाहून फार आश्चर्य वाटते. आता जेव्हा तुम्ही फुल मून बघता तेव्हा काय होतं. इट्स ॲट दॅट टाइम द ब्राईट रेज. तेजस्वी शलाका म्हणजे ब्राईट रेज इमर्जिंग फ्रॉम द सर्टन क्रेटर्स. काही विवरातून. सो दिस ब्राईट रेज इमर्जिंग फ्रॉम सर्टन क्रेटर्स ऑन द मून सरफेस ॲपियर्स ॲस्टॉनिशिंग. ओके, म्हणजे जेव्हा आपण बघतो त्या चंद्राच्या पृष्ठभागावर, जेव्हा लेखक सांगतो की वेन ही ऑब्झर्व फुल मून ऑन थ्रू द टेलिस्कोप दॅट टाइम certain bright rays emerging from certain craters where certain craters on the moon's surface appears astonishing. पौर्णिमेचा चंद्र आकाशातून विहार करत असताना अनेक तेजस्वी ताऱ्यांना झाकतो. सो as the full moon moves across the sky it masks many such luminescent stars. म्हणजे तो एवढा तेजस्वी असतो. सो मच ब्राईटनेस इज देअर इन दिस ऑन दिस फुल मून. वेन ही इज ऑब्झर्विंग द फुल मून दॅट टाइम व्हॉट ही ऑब्झर्व दॅट as the full moon moves across the sky it masks many such luminous stars. ओके, म्हणजे खूप तेजस्वी म्हणजे ब्राईट luminous stars ना तो मास्क करतो. इट मास्क मेनी सच luminous stars. या घटनेला पिधान असे म्हणतात. हे दृश्य दुर्बिणीतून फार मनोहर दिसते. सो दिस फिनॉमिना, या घटनेला मीन्स दिस फिनॉमिना इज कॉल्ड ॲज पिधान. हे दृश्य दुर्बिणीतून फार मनोहर दिसते. सो थ्रू अ टेलिस्कोप
through a telescope, this sight looks very beautiful. पौर्णिमेनंतर दिसणाऱ्या चंद्राची दृश्य ही काही कमी वेधक नसतात. म्हणजे काय, पौर्णिमेनंतर दिसणाऱ्या चंद्राची म्हणजे व्ह्यूज ऑफ द मून आफ्टर फुल मून काही कमी वेधक नसतात. ऑल्सो अपेअर अट्रॅक्टिव्ह, म्हणजे फक्त इथे फुल मूनच नाही तर आफ्टर फुल मून ऑल्सो द फेज ऑल्सो अपेअर, द फेज डिफरंट फेजेस ऑफ मून ऑल्सो अपेअर अट्रॅक्टिव्ह. कधी सकाळी तर कधी संध्याकाळी सायंकाळी दिसणारा शुक्र ग्रह किती तेजस्वी आणि आकर्षक दिसतो. आता इथे चंद्राचं सांगून झालंय, आता लेखकाने ग्रहांवरती फोकस केलेला आहे. ओके, वेगवेगळे प्लॅनेट्स कसे दिसतात टेलिस्कोपमधून ते लेखकाने इथे सांगितलेले आहे. सो कधी सकाळी तर कधी सायंकाळी दिसणारा शुक्र ग्रह किती तेजस्वी आणि आकर्षक दिसतो. समटाइम्स इन द मॉर्निंग, sometimes in the evening the planet Venus appears very bright and attractive. म्हणजे कधी सकाळी means sometimes in the morning, sometimes in the evening the planet Venus also looks or appears very bright and attractive. दुर्बिणीतून त्याचे दर्शन घेणे यासारखा खरोखर दुसरा आनंद नाही. सो टू ऑब्झर्विंग इट थ्रू अ टेलिस्कोप, म्हणजे कोणाला ऑब्झर्व करणं, व्हीनसला. सो ऑब्झर्विंग इट थ्रू अ टेलिस्कोप इज ट्रूली डिलाइटफुल. आता चंद्राप्रमाणे शुक्राच्याही कला दिसतात. कला म्हणजे फेजेस. सो जस्ट लाईक मून देर आर ऑल्सो फेजेस ऑफ व्हीनस ऑल्सो. तुम्ही शुक्राची कोर दुर्बिणीतून पाहिली तर हा चंद्र तर नव्हे ना असे तुम्हाला वाटेल. ओके, म्हणजे जस्ट लाईक मून व्हेनस ऑल्सो शोज फेजेस अँड दीज आर कॉल्ड एज वेन्युझियन फेजेस. ह्याला शुक्राची कोर किंवा वेन्युझियन फेजेस असं, जसं मून फेजेस असतात तसं वेन्युझियन फेजेस म्हणजे शुक्राची कोर असं म्हटलं जातं. सो सीइंग देम थ्रू टेलिस्कोप मेक्स वन फील दॅट ॲज इफ इट इज मून ओनली. म्हणजे जेव्हा तुम्ही या वेन्युझियन फेजेसना बघता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की ॲज इफ इट इज मून ओनली, हा तर चंद्रच आहे असं आपल्याला वाटतं. आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध. ओके, आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह बुध. आता शुक्र झाला, आता बुध म्हणजे मर्क्युरी. द स्मॉलेस्ट प्लॅनेट इन अवर सोलार सिस्टीम इज मर्क्युरी. तोही कधी सकाळी तर कधी सायंकाळी दिसणारा. सो इट अपियर्स समटाइम्स इन द मॉर्निंग अँड समटाइम्स इन द इव्हिनिंग. दुर्बिणीतून त्याच्याही कलांचे दर्शन घडते. थ्रू द टेलिस्कोप इवन वी कॅन सी इट्स फेजेस टू. जसं मूनच्या फेजेस आहेत, व्हीनसच्या फेजेस आहेत, तसेच मर्क्युरीच्या सुद्धा फेजेस आहेत. कला म्हणजे फेजेस. कधी कधी हा बुध सूर्यबिंबावरून जात असताना दिसतो. सो समटाइम्स इट मूव्स ओव्हर द सन. सूर्यबिंब म्हणजे सूर्य. ओके, या घटनेला अधिक्रमण असे म्हणतात. म्हणजे समटाइम्स इट मूव्स ओव्हर द सन. इट इज कॉल्ड एज अधिक्रमण. त्याला काय म्हणतात, अधिक्रमण. ही घटना दुर्बिणीतून पाहता येते. वी कॅन सी दिस थ्रू टेलिस्कोप. सूर्यबिंबावरून जाणारा हा रेखीव काळा इवल्याशा तिळा एवढा बुधाचा ठिपका किती सुरेख दिसतो म्हणून सांगू. सो आता हा रेखीव म्हणजे काय, इट्स अ फाईन, ओके, ब्लॅक, आणि इट्स लाईक अ सिसम सीड. इवल्याशा तिळा एवढा म्हणजे स्मॉल सिसम सीड. तिळ म्हणजे सिसम सीड. हा बुधाचा ठिपका म्हणजे इट्स लुक्स लाईक अ डॉट and it looks very beautiful when it is moving over the sun. So when this Mercury moves over the sun, it looks fine, black and small like a sesame seed and it looks very beautiful. सुरेख दिसतो. याप्रमाणे शुक्राच्या अधिक्रमणाचे दृश्यही विलोभनीय दिसते. Like this, the scene of Venus अधिक्रमण is also ब्युटिफुल. म्हणजे जसं बुध जेव्हा मर्क्युरी जेव्हा सूर्यावरून जातो ओव्हर द सन तेव्हा त्याला अधिक्रमण म्हणतात. जस्ट लाईक दॅट व्हीनस ऑल्सो शोज दिस अधिक्रमण सीन. ओके, आकाशात तांबड्या रंगाने खुलून दिसणारा मंगळ दुर्बिणीतून गोलाकार तबकडीसारखा दिसतो. आता नेक्स्ट आहे मंगळ. मंगळ म्हणजे मार्स. ओके, ग्लोईंग मार्स ग्लोईंग विथ अ रेडिश ह्यू. तांबड्या रंगाने मीन्स रेडिश ह्यू.
इन द स्काय ॲपियर्स लाईक अ राऊंड डिस्क. तबकडी म्हणजे डिस्क, गोलाकार राऊंड डिस्क, गोलाकार म्हणजे राऊंड डिस्क सारखा दिसतो. सो आकाशात तांबड्या रंगाने खुलून दिसणारा मंगळ दुर्बिणीतून गोलाकार तबकडीसारखा दिसतो. सो मार्स ग्लोईंग विथ रेडिश ह्यू इन द स्काय ॲपियर्स लाईक अ राऊंड डिस्क थ्रू अ टेलिस्कोप. त्याच्यावरील रेषांचे जाळे पाहून आश्चर्य वाटते. सो द जाळे म्हणजे काय, द रेषांचे जाळे, रेषा म्हणजे लाईन. सो नेटवर्क ऑफ लाईन्स, रेषांचे जाळे म्हणजे नेटवर्क ऑफ लाईन्स. द नेटवर्क ऑफ लाईन्स विजिबल ऑन इट्स सरफेस, त्याच्यावरील रेषांचे जाळे. द नेटवर्क ऑफ लाईन्स विजिबल ऑन इट्स सरफेस इज क्वाईट सरप्रायझिंग. त्याच्यावरती, कोणाच्यावरती, मार्स म्हणजे मंगळाच्या सरफेसवरती नेटवर्क ऑफ लाईन्स दिसतं, ते बघून इट्स क्वाईट सरप्रायझिंग. एकेकाळी या रेषांनाच मंगळावरचे कालवे असे मानत असत. सो एकेकाळी या रेषांनाच मंगळावरचे कालवे म्हणजे वन्स अपॉन अ टाइम धीज लाईन्स वेअर बिलीव्ड टू बी कॅनल्स ऑन मार्स. कालवे म्हणजे कॅनल्स ऑन मार्स. नवग्रहात सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु. अमंग द 9 प्लॅनेट्स, नवग्रह मीन्स 9 प्लॅनेट्स, द लार्जेस्ट वन इज ज्युपिटर. आपल्या पृथ्वी एवढे 1300 गोल एकत्र केले की तो गुरु एवढा एक गोल होईल. म्हणजे गुरु केवढा मोठा आहे. हाऊ बिग दिस ज्युपिटर इज. इफ वन वेअर टू कंबाईन thousands of earth they would equal to the size of Jupiter. Means if you are combine thousands of 1300 earth. If you combine this 1300 earth, then one Jupiter will form. So that will be the size of the Jupiter. शुक्राच्या खालोखाल तेजस्वी दिसणारा ग्रह म्हणजे गुरु. So the bright planet seen after Venus is Jupiter. So Venus is the brightest. After that Jupiter is the brighter. नुसत्या डोळ्यांनी पाहिलास तो किंचित पिवळसर तांबूस असतो. So if you see, नुसत्या डोळ्यांनी means with naked eye. If you see Jupiter with naked eye, it appears slightly yellowish red. दुर्बिणीतून पाहिले असता तो पौर्णिमेच्या चंद्रासारखा गोलाकार दिसतो. सो थ्रू अ टेलिस्कोप इट लुक्स लाईक अ राऊंड डिस्क सिमिलर टू फुल मून. चंद्रासारखा दिसतो. ओके, दुर्बिणीत इफ यू सी थ्रू द टेलिस्कोप इट लुक्स लाईक अ मून, फुल मून. व त्याच्या पृष्ठभागावर अस्पष्ट अशा काही समांतर रेषा व डाग दिसतात. आणि त्याच्या पृष्ठभागावर म्हणजे सरफेसवर अस्पष्ट म्हणजे फेड, सम फेडेड parallel lines or spots are visible. If you see through the telescope, it looks like a full moon. And its surface, if you observe its surface, you will find some faint parallel lines and spots. आपल्या पृथ्वीला एकच चंद्र आहे. The earth has only one moon. गुरुला 12 चंद्र आहेत. Jupiter has 12 moons. त्यापैकी सामान्यतः प्रकाशमान बिंदूसारखे 4 चंद्र दुर्बिणीतून दिसतात. म्हणजे हे जे 12 चंद्र आहेत, देर आर 12 मून्स फॉर ज्युपिटर. ऑफ दिस, त्यापैकी 4 मून युजली अपियर्स, त्याच्यातले जे 4 मून आहेत, 4 चंद्र आहेत, ते दिस अपियर एज अ ब्राईट पॉइंट्स वेन ऑब्झर्व थ्रू टेलिस्कोप. ओके, ब्राईट बिंदू म्हणजे ब्राईट पॉइंट्स, हे जे 4 बिंदू आहेत ते म्हणजे त्याचे 4 चंद्र आहेत. 4 मून्स ऑफ अ ज्युपिटर. शनी हा ग्रह तर खरोखरच एक अमूल्य रत्नच आहे. शनी म्हणजे सॅटर्न. सो सॅटर्न इज ट्रूली अ प्रेशियस जेम अमंग ऑल द प्लॅनेट्स. नुसत्या डोळ्यांनी पाहिलास तो किंचित काळसर, पिंगट व धुरकटसा दिसतो. सो नुसत्या डोळ्यांनी मीन्स टू द नेकेड आय विदाउट टेलिस्कोप. इफ यू सी सॅटर्न देन इट लुक्स स्लाइटली डार्क, येलोइश अँड हेझी. धुरकट मीन्स हेझी. दुर्बिणीतून त्याचे दर्शन आपणास थक्क करून सोडते. बट वेन सीन थ्रू टेलिस्कोप इट्स साईट लिव्ज अस ॲस्टॉनिश. ओके, आपल्याला खूप आश्चर्य वाटतं त्याला बघून दुर्बिणीतून. वेन यू सी थ्रू टेलिस्कोप इट लुक्स व्हेरी ॲस्टॉनिशिंग. त्याच्या भोवतालची वलय आपले मन वेधून घेतात. सो द रिंग्स अराउंड, भोवतालची वलय मीन्स रिंग्स अराउंड सॅटर्न. So the rings around Saturn captivate our mind.
आकाशगंगेवर दुर्बीण रोखली तर डोळ्यांना न दिसणाऱ्या लक्षावधी ताऱ्यांचे दर्शन घडते. लक्षावधी मीन्स लॅक्स ऑफ स्टार्स. लक्षावधी तारे म्हणजे लॅक्स ऑफ स्टार्स. सो इफ यू डायरेक्टेड द टेलिस्कोप टुवर्ड्स द गॅलेक्सी और मिल्की वे, you will find countless stars which are invisible to the naked eye. Okay, so तुम्ही जर आकाशगंगेवर दुर्बीण रोखली, when the telescope is directed at the Milky Way or galaxy, countless stars म्हणजे खूप सारे लक्षावधी लाखो तारे, this lakhs of stars which are not visible through the naked eye are visible. दुर्बिणीतून ग्रह हे तबकडी सारखे दिसतात. तबकडी म्हणजे स्मॉल डिस्क सारखे दिसतात. तर तारे प्रकाश बिंदू सारखे दिसतात. ग्रह म्हणजे प्लॅनेट्स आणि तारे म्हणजे स्टार. सो इफ यू ऑब्झर्व द प्लॅनेट्स थ्रू द टेलिस्कोप, प्लॅनेट्स अपीअर लाईक अ स्मॉल डिस्क while stars looks like a points of light. प्रकाश बिंदू मीन्स पॉइंट्स ऑफ लाईट. सूर्य हा तारा खूपच जवळ असल्याने तो मात्र गोलाकार दिसतो. द सन बिंग व्हेरी क्लोज, सूर्य हा तारा खूपच जवळ असल्याने तो गोलाकार दिसतो. सन बिंग व्हेरी क्लोज अपियर्स ॲज अ स्पियर. त्यावरील कमी तापमान असलेले भाग दुर्बिणीतून पाहिल्यास डागांच्या स्वरूपात दृष्टीस पडतात. सो द रिजन्स ऑफ लोअर टेम्परेचर, इफ यू सी the sun, then you will find the regions of lower temperature on its surface appears as a spots. Okay, when we view through a telescope, जेव्हा तुम्ही टेलिस्कोप मधून सूर्याला बघता तेव्हा the regions म्हणजे भाग, so regions of low temperature or lower temperature on its surface appears as a spots when viewed through telescope. जोड तारे, पिंजलेल्या कापसाप्रमाणे दिसणारे तेजोमेघ, तारका गुच्छ यांचे दर्शनी मनोहर असते. सो जोड तारे म्हणजे डबल स्टार्स आणि पिंजलेल्या कापसासारखे दिसणारे तेजोमेघ मीन्स क्लस्टर्स, स्टार क्लस्टर्स. ओके, सो नेबिले आणि तारका गुच्छ म्हणजे नेबिले. सो इन दिस केस पिंजलेल्या कापसाप्रमाणे लाईक कॉटन. सो नेबिले, तेजोमेघ म्हणजे नेब्युला. सो नेब्युला लुक्स लाईक अ रिझेम्बलिंग टू द cotton and taraka guchha म्हणजे star clusters. So star clusters are also appear and this scene is very beautiful. मनोहर असते म्हणजे ह्याचे दर्शन मनोहर असते. सो असा हा पूर्णतः आकाशाशी रिलेटेड म्हणजे स्काय ऑब्झर्वेशनशी रिलेटेड धडा आहे. याच्यामध्ये खूप सारे वेगळे शब्द आहेत जे ऑलरेडी तुम्हाला जिओग्राफीमध्ये आलेले आहेत. यू नो इन जिओग्राफी, बट मराठी these all words are very new to you. So you need to read this lesson very carefully. Try to understand the meaning of each word. Then only you can remember the things. If you relate this to the geography and try to understand the meanings, then it is very easy for you to answer. तर असा हा धडा आहे. तुम्हाला ह्या धड्याचं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा. तुमचे जे फ्रेंड्स आहेत त्यामध्ये शेअर करा. आणि जर तुम्ही अजूनही आमच्या MKS गुरुकुलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.